आयला ना घासत कोण काय पिते का तुझं घेतच पास. Oh my God! म्हणलंय तुला तुला बिघडलंस काय? मला शंकरपाळ्या आणला. कोणतं शंकरपाळ्यास काय? चल शंकरपाळ्याकडे बस. शंकरपाळ्या पुढे त्याचं मी विचारतो. शंकरपाळ्या म्हणलं ना. खत्म. बाय बाय टाटा. याला कसं काय सांगितलं नाव काय? तू काय म्हणला बेसने नाही का घास का पिते म्हणावर. मी आशिक पाहिलं त्याची वावरात. आशिक मला म्हणला बेस नाही सांगितलंय. भांडणार शंकरपाळ्या मला बेसने मला आशिक म्हणला मला बेसने सांगितलंय. चला बरं तुमच्या वावरात मग चला. नाही एक काम करू आपण त्या वावरात कोण घास कापित आहे का आपण गपचीत जाऊन तिथं ऊस आहे ऊसामध्ये लपून बसू. तिने फक्त तुमच्या दोघातून एकाला सांगा रे. तुला सांगतो मी सांगितलं. चल बरं वावर तू थांब ना मी काय म्हणतो ऐक नाही आपण तुला सांगतो मी तुमच्या फक्त फोटो निघून झोपाट्या घालणार आहे मी बी. तू काय सांगतो मला का काय शिकवणार मग. तुला लय मारीन मी. साईडला नको बस बस का ऊस समज त्याला लपायला ऊस त्याला दाखवू आपण काय त्याला दाखवू का. होय तो आशिक आहे तिथं आशिक 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 इसकी माँ का भोला चेहरा. दम्मांचल तू बी दम्मांचल. तू घास कस काय कापितो मा घास कस काय कापितो. तुला कोण म्हणलं घास कापियो. मला गुरासाठी लागत होता. गुरासाठी लागत होता. मग बेस्ट नाव कम सांगितलं मला. नाही तुम्ही ते बोलताल त्याच्यामुळे मी आमचे भांडण झालेलं नाही तिकडं. तो सांगितलं पण आमचे भांडण लागले तू लागत होतो मागायचा मग त्याला. तुला लाज वाटते का कापून नाही दुसरीची. नमस्कार मंडळी. आमचा या व्हिडिओ मधून एकच हेतू आहे की कानाचा आणि डोळ्याचा 4 बोटाचा अंतर असतो. याच्यासाठी आपण स्वतः डोळ्यांनी पाहिल्याशिवाय विश्वास ठेवायचा नाही. अशा गोष्टीमुळे दररोज घरामध्ये भांडणं लागतात. या अशा गोष्टींमुळे घराघरामध्ये गावागावामध्ये भावाभावामध्ये भांडणं वाढतात. कारण की आपण इतरांवर विश्वास ठेवतो. त्यामुळे आपण स्वतःच्या कानावर आणि डोळ्यावर कधी पण विश्वास ठेवा. स्वतःच्या कानाने ऐकल्याशिवाय आणि डोळ्यांनी पाहिल्याशिवाय इतरांच्या ऐकण्यावरून कोणासोबतही भांडणं करू.